तर गुड मॉर्निंग सर्वांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. तर चला चाललोय आता ग्राउंडवर. हे बघा, ही बॅट जी बनवली ना, हिच्याने खेळून बघतो आज कशी झाली काय. छक्का, पाचवा छक्का. 81 लगातार 5 छक्के खाल्लेले नरेशनी. हा 81 31 आले. काय 15 एक रन लागत असतील पहिले 87 झाले का? गेला 6 गेला चौका घेतला तिने घेतला. अरे बा, अरे लई लांब गेला तो. तर आता आलोय घरी आणि आपली पेवरची गाडी गेली साईडवर. शुभम घेऊन गेलाय. आता पप्पांना जायचं बाहेर, तर गाडीतलं सगळं मटेरियल काढून ठेवतो. कालच्या पार्टीचं जे स्पीकर बिकर होतं सगळं ते काढून ठेवतो. आता हे बघा, नाश्ता में वहीच कल का इडली. जब आपके घर पर एक दिन इडली बनती है ना, तो 2-3 दिन इडली बनती ही रहती है. रीतच आहे ती गाण्याची. एकदा आज इडली बनली का 2 दिवस आहेच इडली. आता आवरलंय आता माझं आणि फॅक्टरीत काम चालू आहे आता छान. बाकी पाईपातले काम आता 4-5 दिवस बंद आहे. तर बघूयात, एखादी गाडी येणार आहे समजा उद्या भरायला. तर त्यांना उद्या सांगितलं आहे मी, जर गरज पडली तुम्हाला कॉल कराल. फक्त लोडिंग करून द्या. प्रोडक्शन असंही बंदच राहणार आहे, त्यांच्याकडे जत्रा आहे ना. तर 3-4 दिवस, 1-2-3 तारखेपर्यंत ते सुट्टीवर आहे. तर आता हे बघा, मी खातोय मस्त पराठा गरम गरम. सायकलवाले शेठ, अहो काय तुमची सायकल थांबतच नाही. थांबली का? ते सायकलिंग करून करून अजून बारीक होऊन जाशील. उलट नाही हाईट वाढत. हाईट वाढ. हां, जितकी सायकल तितकी वाढत जाईल माझी हाईट. मग तू काय सायकलच चालव ना कंटिन्यू. हां जिराफ सारखं होतो का उंच? हां, गोलू काकाच्या पण पेक्षा. गोलू काकापेक्षा उंच? काय पतंग दादा, पतंग दादा. काय करायचंय पतंग दादाच? नाचा. हा, अंघोळ झाले का? नाही. तू करतच नाही. अरे काय आहे, पारसू आहे तू, पारसू. ही खडीची गाडी आली इथं. अंकल या डेपोवर खाली करून घेत आहे. ही काल काय एक दुसरी ग्रेट आली नाही. अय बच्चे लोग, खाली खेळा खाली. किती वेळ सांगायचा? तर आता मी पाईप फॅक्टरीत चाललोय. तर तिकडे काही कॉलेजचे स्टुडंट आले, तर त्यांना काही प्रोजेक्टसाठी काही माहिती पाहिजे. तर चला, आज असंही बंद आहे, त्यांना काही जास्त प्रोडक्शन बघायला भेटणार नाही. पहिली ग्रीड टाकायची आणि कलर आणि सिमेंट मिक्स होणार. जास्त जास्त 5-10 मिनिटांमध्ये मिक्स होऊन सेट होतो पुरा कलर. तो खुलतो बी. त्याच्यात एक केमिकल पण जातं हार्डनर, ज्याच्याने तो लवकर 5-10 मिनिटात सेट होऊन जातो पूर्ण हार्डनरमुळं. हे काय आहे पाठीमागे छोटा डब्बा आहे. तसं ज्या दिवशी आलं त्या दिवशी प्रोडक्शन चालू राहील, तेव्हा तुम्हाला बरोबर आयडिया येईल सगळी. तुम्ही सकाळी लवकर आले तर रविवारी ना, त्याला बेस्ट झालं. 10 mm पर्यंत कलरची थिकनेस जाते याच्यात. मग इथून पूर्ण 1 टेबल क्रॉस होऊन पुढे जातो. मग 10 mm ची थिकनेस गेल्यानंतर 50 mm त्याच्यात पूर्ण कॉन्क्रीट येतं. मग ते 50 mm कॉन्क्रीट आलं का, हा 60 mm चा मोल्ड आहे पूर्ण. हे 10 आणि ते 50 पूर्ण 60 भरून मग ते आता ते झाकून ठेवलेलं आहे आजचं प्रोडक्शन. ते 16 तास पूर्ण झाकून राहतं. मग दुसऱ्या दिवशी डिमोल्ड होतं. हिट बी भेटायला पाहिजे. तर ते मगाशी ते संजीवनी कॉलेजची मुलं आले होते ना, तर त्यांना बऱ्यापैकी माहिती दिली मी पाईप फॅक्टरीची, आपल्या पेवर फॅक्टरीची. तर त्यांचं प्रोजेक्ट करायचं होतं त्यांना, पाईप प्रोडक्शनचं आणि पेवर प्रोडक्शनचं त्यांनी प्रोजेक्ट घेतलं होतं.
तर दिली त्यांना मी बऱ्यापैकी माहिती. आणि पण नेमकी आज आहे ना प्रोडक्शन आपलं बंद होतं, पाईपाचं तर बंदच होतं आणि हे पण आवरून 1-1.5 वाजता निघून गेले होते. तर त्यांना मी बोललो का तुम्ही नेक्स्ट शनिवारी किंवा संडेला या, तेव्हा प्रोडक्शन पण चालू राहील, तेव्हा समोर असलं का नीट समजेल. ट्रॅक्टर भरून घे, ट्रॅक्टर. अरे ट्रॅक्टरमध्ये मटेरियल भरून घे पहिले. काय मिक्स भरून घे ना, डस्ट ग्रेट खडे. आता हे बघा, हे माझं पार्सल आलं आहे, त्याच्यात एक शर्ट आहे आणि एक पॅन्ट आहे फॉर्मल. तर आता हे घालून बघतो मी कसं येतं कसं नाही, आणि हे कशासाठी मागवलं आहे आता नाही सांगणार मी, एक ऑकेजन आहे तेव्हा घालणार आहे मी. तर आता ते ट्राय करतो. चला तर चला आता शफिक काका मी चाललो आहे साईट व्हिजिटसाठी. तर 1-2 साईटवर आता जाऊन येतो आणि बाकी इथे आता जी साईट होती आपली ती थोडी पेंडिंग राहिली होती कारण हिची लेवलिंग बाकी. तर आता हिची लेवलिंग चालू आहे. तर बघा इथंच काम चालू आहे आता आपलं. तेव्हा तो आपला ट्रॅक्टर जंगलीने आता मटेरियल खाली केलं, आता निघतोय तिथून. आणि पहिले आम्ही आता आंध्रसुलच्या साईडवर जातो, मग इकडे एक चक्कर मारतो आता. राम राम. राम. काय प्रोग्रेस कुठे आहे? प्रोग्रेस कुठे आहे? प्रोग्रेस तर हे बघा इथं ATM हा फिटिंग होतोय, रेड आणि येल्लो. विषय असा झाला की बाबा आले केव्हा, गेट उघडला केव्हा, फिटिंग केली केव्हा चालू. तेच म्हटलं प्रोग्रेस एवढे काय खास दिसत नाहीये. 2 वाजेपर्यंत तर काहीच नव्हती का. 2 वाजेपर्यंत कचरा इथं एवढे धूळ आहे, ते किती धूळ बसली पेवरवर. मग एकच टाकण्यात आली ती. आता गाडी नाही का उचलून त्या साईडला टाकायची. पहा ना बाबाचा कलाकार नियम. उचलणार कोण आहे ती? आपण सगळे आता नाही, उद्या करू. काय पण गाडी आहे ती. 7 वेळेस पलटी झाली होती बाबाची गाडी. 7 वेळेस पलटी मारून मारून गाडी दाखी फुटली होती, पण मला काहीच नाही झालं. हा मी जसं आलो म्हणतो तसं लगे नाही का बाहेर आलो म्हणे, गाडी इथं लावली म्हणे ओढून, आणि लगेच दुसऱ्या दिवशी येवला सेकंड गाडी घेऊन आलो म्हणे. दुसऱ्या दिवशी विचार करा ना, गाडी पण किती फुटलेली. कोणी म्हणणार नाही की तिच्याकडून. तरी मारुतीची गाडी आहे तरी. हा मारुतीची गाडी आहे तरी वाचले बाबा. हा पुढून पा किती फुटली. बघा हे श्री संत जनार्दन स्वामींचं मंदिर आहे, तिथंच काम चालू आहे आपलं. गाडी पार चक्का चूर झालेली. तरी बाबा स्क्रॅच नव्हता. स्क्रॅच नाही असं कसं काय? गाडी चालवत होती ना बाबा, हा मग डायरेक्ट तोंडावर काच गेली बाबांच्या. बोलले ना पण तू म्हणे मला काहीच नाही झालं म्हणे, फक्त एक घाबरटमुळे शक्तपणामुळे एक सलाईन घ्यावं लागली म्हणे. भयंकर. बाबाची बॉडी अशी म्हणे. आता शिवमच्या साईटवर निघालो होतो आम्ही, आणि हा बंगला भरपूर दिवसापासून आम्ही या रूटनी बघतोय, याचं काम चालूच आहे अजून. तर हे बघा, तर सहज बघायला आलो काय आहे कसं आहे, म्हणजे इंटिरियरमध्ये किती रूम्स काढले आहे कसं आहे, भारी वाटलं लांबून. तर चला एकदा एक विजिट येतो फक्त मध्ये. हा लिव्हिंग एरिया म्हणजे थोडक्यात हॉलच. डायरेक्ट लिफ्टेड घेतलं आहे त्यांनी पूर्ण. इकडं तो मास्टर बेड आहे, हे कॉमन वॉशरूम. देवघर हा मास्टर बेड खालचा बराच मोठा आहे. समजा इथं एक बेड. टेप नाही का सोबत? टेप आणलं पाहिजे. 10 नाही जास्त आहे. 14च्या आसपास वाटतोय. 14 म्हणा. तर बघा वरती आल्या पहिले तर इकडं एक मास्टर बेड आहे. छोटे वाटतंय ना. इकडं गॅलरी, परत इकडं पण एक कॉमन वॉशरूम, आणि हा एक बेड ना फ्रंट बाल्कनी. तर आता आम्ही येवल्यात आलो आहे,
आणि पप्पांचे एक मित्र आहे तर त्यांच्या घरी एक काहीतरी छोटंसं फंक्शन आहे, तर त्यांना काहीतरी आवड भेटला आहे, तर त्याच्या निमित्ताने एक छोटंसं काहीतरी त्यांनी ठेवलेलं आहे. तर त्यांनी मला व्हिडिओ काढण्यासाठी बोलवलं, रीलसाठी. तर चला तिथंच चाललो आहे. तर बघूयात. खूप वेळ झाला मला, कारण साईटवर गेलो होतो, त्यांचा फोन खूप लेट आला. चला जाऊन बघतो आता. सेरेमनी नसेल झाली तर पटकन एक छानसा व्हिडिओ काढून करून देतो. पेटाला खूप चांगलं काम केलेलं आहे आणि सतत 3ऱ्या-4थ्या वर्षी चालू ठेवलेलं आहे. त्यांची मेहनत आणि त्यांचं हे बघून आज मोठे साहेब जे आहेत आमचे जे आलेले आहेत त्यांना हे करायसाठी, आणि खरंच त्यांनी खूप चिकाटीने चांगलं काम केलेलं आहे. अशी मेहनत फार क्वचित लोक करतात. यावर्षी पण त्यांनी सिओलची ट्रिप मारलेली आहे चांगली, आणि असंच त्यांना परमेश्वर चांगलं. आणि ह्या सगळ्या मागे या तिघांचं हातोनात प्रयत्न असतात, कायम पुश असतो. निकम सर थोडं धन्यवाद. आणि अजून आमचे चेतन सर, त्यांचं पण कायम फॉलोअप राहतो. आणि कुठलीही अडचण आली तर माझ्यापर्यंत येत नाही, त्यांच्या लेवलच ते सॉल्व्ह होतो. घराचं पण काम चालू होतं, घराचं काम बघायचं, बाहेरचं काम बघायचं, ते फार अवघड आहे. आणि हे सगळं बघून पण आम्ही किती जण ते काम चालू असताना आम्ही त्या आले थांबणे केले. बऱ्याच वेळेला असं पण होतं, सर येतात काम करायचं, आम्ही 10 ठिकाणी फिरतो, नाही काही तर चला आता केलंय शूट त्यांचं मस्तपैकी, आणि आता तिथून चाललोय घरी. तर चहा परत घ्यावाच लागला मला, काही ऑप्शन नाही, घ्यावाच लागतो. साखर जातेच तेवढी प्रमाणात, पण ठीक आहे चला, कधी कधी काय घ्यावंच लागतं, आता ते ऑप्शन नाही राहत. चला चाललोय फॅक्टरीवर, बाकी कामं सगळे एकदम टॉप नॉट चालू आहे. काय म्हणतोस काय संतोष, काय म्हणतोस, काय म्हणतोस? हे काय माझा अभ्यास आहे, तो अभ्यास आहे, अभ्यास. महाराज छत्रपती शिवाजी की जय. नाही ते नको. काय कोण रे, कोण करते? काका. काका कुठे काका? दादा आहे, दादा. कुठे काका? दादा आहे म्हणा, दादा. दादा आहे ना. कशी पप्पी देतो दाखव. ये अरे बापले, किती भारी पप्पी रे, गोड गोड पप्पी रे. काय केलं ते डोळे? सायकल लावायला गेली होती. दादाकडे पाहिलं ते हल्लं बरं, गेलं कुठं तरी. काय जाड आहे काही? पोचत होतं बारीक एवढं. निघाला का ग? ते ना ती मग तिने पाहिलं तेव्हा दिसत होतं वरती, नंतर परत डोळा हलवला. जास्त जर चुनचुन करत असेल ना, ते असं पाणी घे मारून डोळ्यात. नाही व्हायचं, थांब थोड्या वेळ. असं उघड जापच हा, पाणी मारलं परत मेकअप खराब होईल ना. नाही रे, उघड जाप. काय करतोय रे मेकॅनिक? डायरेक्ट काल झाड पाणी गेलं का नाही? खरंच गेलं होतं माझ्या डोळ्यात. वॉटरप्रूफ आहे ते. त्याने पाणी गेलं चालू आहे ना. तेव्हा असं तर चला आता ऑफिसचं काम आवरलंय सगळं, आणि मी सगळं आवरून आता चाललोय टर्फवर. ते प्रॅक्टिस सेशन अजून चालूच आहे, कारण 5 आणि 6 त्या मॅचेस. चला डायरेक्ट टर्फवर. आणि थोडी भूक पण लागली, तर विवेक आलाय, थोडंसं काहीतरी खाऊन घेतो आणि मग जातो. तर हे बघा आमचं विकी शेट बॅक टू येवला. कुठं कुठं जाऊन आलं? फिल्म सिटीला गेला होता पा, एकटा फिल्म सिटीला जाऊन आला. मला म्हटलं होता तसा तो, पण मग ॲक्च्युली वेळ नसल्यामुळं त्याला माहीत आहे हा काय येणार नाही. पण आहे आपण जाऊ परत फिल्म सिटीला. तर हे बघा आता मी मागवली भेळ, तिथं मी एकदा भेळ खातो आता, आणि आम्ही थोडे गप्पे शप्पे लढतो आता.